आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे जगभरातील लोकांचे जीवन बदलत आहे. होय भाऊ, मी स्टीफन कोवेच्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या सुपरहिट पुस्तकाबद्दल बोलत आहे. हे असे पुस्तक आहे ज्याने लाखो लोकांना त्यांच्या जीवनात यशस्वी आणि आनंदी कसे राहायचे हे शिकवले आहे. पण या पुस्तकात इतकं खास काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? माहित नाही? टेन्शन नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की या पुस्तकात कोणते अद्भुत ज्ञान दडले आहे. चला तर मग या महाकाव्य पुस्तकाचे पुनरावलोकन सुरू करूया, जे तुमचे जीवन पूर्णपणे वेडे बनवू शकते. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. हॅबिट 1. बी प्रोएक्टिव्ह. पहिल्या सवयीत कोवे स्पष्ट करतात की आपण स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेतली पाहिजे. कोवे म्हणतात, भाऊ, तुमचे जीवन तुमच्या हातात आहे. इतरांना किंवा परिस्थितीला दोष देऊन काही फायदा होणार नाही. तुम्ही स्वतःच्या जीवनाचे नायक व्हा. आम्ही आमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. जसे की जर कोणी तुम्हाला रागावले तर तुम्ही रागावलेले आहात की शांत राहावे हे तुमच्याकडे आहे. कोवेची टीप. तुमच्या प्रभावाच्या वर्तुळावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही ज्या गोष्टी बदलू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. हॅबिट 2. बिगिन विथ द एंड इन माइंड. दुसऱ्या सवयीमध्ये कोवे म्हणतात की आपण आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. कोवे स्पष्ट करतात, तुम्हाला कुठे जायचे आहे हे माहीत नसेल तर तुम्ही तिथे कसे पोहोचा. आधी तुमचे गंतव्यस्थान ठरवा, मग तिथे जाण्यासाठी आम्ही आमचे वैयक्तिक मिशन स्टेटमेंट लिहू. हे आम्हाला लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. कोवेची टीप. तुमच्या अंत्यसंस्काराची कल्पना करा. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतील याची कल्पना करा. मग असेच जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हॅबिट 3. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. तिसऱ्या सवयीमध्ये कोवे स्पष्ट करतात की आपण आपले प्राधान्यक्रम ठरवले पाहिजे. कॉवी म्हणतो, भाऊ, सर्व काही महत्त्वाचे नाही. तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करा. तो टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्सबद्दल बोलतो, ज्यामध्ये कार्ये 4 श्रेणींमध्ये विभागली जातात: तातडीची आणि महत्त्वाची, पण नाही तातडीचे, तातडीचे पण महत्त्वाचे नाही आणि तातडीचे किंवा महत्त्वाचे नाही. कोवेची टीप. प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक बनवा. मोठी आणि महत्त्वाची कामे आधी करा. हॅबिट 4. थिंक विन विन. चौथ्या सवयीमध्ये कोवे शिकवते की आपण नेहमी अशा परिस्थिती शोधल्या पाहिजेत जिथे प्रत्येकजण जिंकतो. कोवे सांगतात, हे बघ भाऊ, जीवन ही स्पर्धा नाही. विचार करा की तुम्ही जिंकाल आणि इतरांनाही फायदा होईल. ते म्हणतात की विजय विचाराने नाते मजबूत होते आणि सर्वांना फायदा होतो. कोवेची टीप. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याशी व्यवहार कराल तेव्हा त्याचा तुमच्या दोघांना कसा फायदा होईल याचा विचार करा. हॅबिट 5. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. पाचव्या सवयीमध्ये कोवे चांगला संवाद किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करतात. कोवे म्हणतात, अरे यार, आधी इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना काय म्हणायचे आहे ते काळजीपूर्वक ऐका, मग स्वतःला व्यक्त करा. ते सहानुभूतीपूर्ण ऐकण्याबद्दल बोलतात, जिथे आपण फक्त ऐकत नाही तर भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, इतरांचे देखील. कोवेची टीप. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा प्रथम त्यांचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा, नंतर तुमचा मुद्दा मांडा. हॅबिट 6. सिनर्जाइज. 6व्या सवयीमध्ये कोवे हे शिकवते की टीमवर्कद्वारे महान गोष्टी कशा साध्य करता येतात. कोवे सांगतात, भाऊ, आपण एकटेच कमकुवत आहोत, पण जेव्हा आपण सगळे एकत्र काम करतो तेव्हा कोणतीही समस्या सोपी होते. विविध कल्पना आणि कौशल्ये एकत्र करून नवीन गोष्टी कशा तयार केल्या जाऊ शकतात हे ते स्पष्ट करतात. कोवेची टीप. तुमच्या टीममधील प्रत्येकाची ताकद ओळखा आणि त्यांचा वापर करा. हॅबिट 7. शार्पन द सॉ. 7व्या आणि शेवटच्या सवयीमध्ये कोवे स्वतःला सतत सुधारणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करते. कोवे म्हणतात, हे बघ मित्रा, जर तुम्ही स्वतःला अपडेट ठेवले नाही तर तुम्ही मागे राहाल. तुमची कौशल्ये चोख ठेवा. तुमच्या मनाची आणि शरीराची काळजी घ्या. तो शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक 4 आयामांबद्दल बोलतो. भावनिक या सर्वांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोवेची टीप. दररोज काहीतरी नवीन शिका. व्यायाम करा, ध्यान करा आणि तुमच्या नातेसंबंधांवर कार्य करा. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आपल्याला आपले जीवन अधिक प्रभावी आणि यशस्वी कसे बनवायचे हे शिकवते. या सर्व सवयी आजही तितक्याच समर्पक आहेत जितक्या त्या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी होत्या. विश्लेषण. ॲनालिसिस. वैयक्तिक विकासाच्या जगात हे पुस्तक मैलाचा दगड ठरले आहे.
त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते जटिल जीवन कौशल्ये सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने स्पष्ट करते. पुस्तकातील मुख्य संदेश सक्रिय असणे, ध्येय निश्चित करणे, प्राधान्यक्रम ठरवणे आजही तितकेच प्रासंगिक आहेत जितके ते तेव्हा होते. पण लक्षात ठेवा, हे पुस्तक जादूची कांडी नव्हे तर चौकट पुरवते. या सवयी विकसित करण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. काही लोक असे म्हणतील की पुस्तक थोडे जुने आहे, पण सत्य हे आहे की आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या युगात या सवयींची आणखीनच गरज आहे. हे पुस्तक आपल्याला आपले जीवन संतुलित आणि अर्थपूर्ण कसे बनवायचे हे शिकवते. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, त्यामुळे सर्व सवयी प्रत्येकाला सारख्याच लागू होऊ शकत नाहीत. तरी सुद्धा हे पुस्तक एक भक्कम पाया प्रदान करते ज्यावर कोणीही आपले यश निर्माण करू शकते. निष्कर्ष, कन्क्लुजन. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. यामध्ये नमूद केलेल्या सवयी तुमच्या आयुष्यात लागू करून तुम्ही तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारू शकता. लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. या सवयी रुजवायला वेळ लागेल, पण त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. तर आता पुढे जा आणि आपले जीवन अधिक प्रभावी बनवण्यास प्रारंभ करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.